मॅडम, तुमची आई गंगेसारखी निर्मळ होती. आणि वाचलंस का? तिने नाव ठेवलंय माझं श्रावणी. तिच्या आयुष्यातलं मी श्रावण होते. खूप प्रेम होतं तिचं माझ्यावर. ते उगाच बाबांचं बोलणं ऐकलं किती नको नको ते बोलले मी. उगाच दोष दिला. आई, वचन देते मी तुला, बाबा आता एकटे नाहीत. त्यांची मुलगी त्यांच्या सोबत आहे. त्या अलकनंदा मॅडमचा चेहरा मी नक्की जगासमोर आहे. आई, मी तू सांगितलेलं नक्की ऐकेन. शुभू, आई जे म्हणाली ना ते मी नक्की ऐकणार आहे. ताई दादा, आज आमच्या घरी देवीची पूजा होती. हाताचा प्रसाद. ताई, काळजी नको करूस, तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. हा, बघितलं मॅडम, आई अंबाबाईनंच कौल दिला असं समजा. आता फक्त तुम्हाला न्यायच मिळणार. काका काका, मला सांगा ना, माझी आई जिवंत आहे का? ती कुठे आहे सांगा ना. काय माहिती तुम्हाला तिच्याबद्दल? याचं उत्तर फक्त शिरीष घाणेकरच देऊ शकतो. आणि ते बेपत्ता आहेत. जे शिरीष घाणेकरांना शोधलं तरच मला माझ्या आईबद्दल कळेल. हेच तर विचारायला मी गेलो होतो, पण त्या शिरीष घाणेकरनं तोंडच उचकटलं नाही. पण आता माझ्याकडे पत्र आहे, पुरावा आहे माझ्याकडे. मी जाणार आहे आणि नंदाकाचा खरा चेहरा सगळ्यांना सांगणार आहे. मॅडम, मॅडम, मॅडम ऐका. मॅडम थांबा ना. मॅडम ऐका की. काय करायचं ठरवलंय तुम्ही? आता विचार नाही शुभू, कृती करायची वेळ. त्या बाईने माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आणलं. बाबाच्या मनात आईबद्दल विष कालवलं. जगासमोर तिला बदनाम करून बाबांना तिला घराबाहेर काढायला भाग पाडलं. त्या बाईला आता मी सोडणार नाही. माझ्यापासून माझं बालपण हिरावलं ना, आता मी त्याच्यापासून त्यांचं भविष्य हिरावून घेणार आहे. त्यांचे सगळं साम्राज्य असं उद्ध्वस्त करणार आहे ना की त्यांना उभं राहायलाही जागा उरणार नाही. त्यांना काय वाटतं रे, पटलावरची राणी आहेत त्या? आता ही श्रावणीच त्यांना धडा शिकवणार. मॅडम, तुमचा राग मी समजू शकतोय, पण असा तडकाफडकी निर्णय नका घेऊ. मी आता एक क्षणभरही थांबणार नाही. मॅडम थांबा. ऐका मॅडम, अशी घोडचूक नका करू. शुभू, मला ना आता कशाचीच पर्वा नाही, कशाचीच भीती वाटत नाही मला. तुम्हासनी भीती वाटत नसेल, पण तुमचा शत्रू लय सावध आहे. अहो, तुम्ही असं रिकाम्या हातान जर त्याच्यावर तुटून पडला ना, तुम्हासनी खोटं ठरून दोष दिला जाईल. तिला हरवायचं आहे ना, मग डोकं शांत ठेवायला लागेल. म्हणजे काय करायचं? बसून बघत राहू फक्त? दमानं घ्या. अहो, खुद्द श्रीकृष्ण बी शिशुपालाचे जोपर्यंत 100 गुन्हे भरत नाहीत ना, तोपर्यंत सुदर्शन चक्र हातात घ्याय नव्हतं. आता नुसतं बघत बसायचं नाही, आता डाव खेळायचा. चला माझ्यासोबत या. शुभू, या. शुभू, मॅडम, तुम्ही भगवद्गीता वाचली?
शुभू, मी कुठल्या मनस्थितीत आहे आणि काय बोलतोयस तू? मॅडम, तुमची अवस्था रणांगणातल्या अर्जुनासारखी झाली. त्याला काय करावं कळत नाहीये, पण आता श्रीकृष्णाशिवाय त्याला पर्याय नाहीये. तुम्हाला माहिती आहे मॅडम, श्रीकृष्ण इतके शक्तिशाली होते ना, त्यांनी कुरुक्षेत्रावरचं युद्ध असं क्षणात संपवलं असतं. पण त्यांनी तसं नाही केलं. संयम बाळगला, शत्रूवर चालून नाही गेले, कारण त्यांना सत्याला जिंकवायचं होतं. त्यांनी अर्जुन, भीम, युधिष्ठिरला जोडीला घेतलं, रणनीती आखली आणि अधर्माचा सर्वनाश केला. मॅडम, आज तुमची बी लढाई तशीच आहे. जर साहेबांचं रक्षण तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक पाऊल जपून टाकायला लागणार, लढाईची तयारी करायला लागणार. कारण समोरचा दुश्मन आपला कमी नाहीये. लखनंदा मॅडम साध्या सुध्या बाई नाही आहेत. मला सांगा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे? जगात सगळ्यात जास्त विश्वास माझा तुझ्यावर आहे. मग शक्तीनं नाही, युक्तीनं जिंकायचं, गनिमी कावा करायचा. माझ्या अण्णांनी साहेबांच्या रक्षणासाठी मला तिथं पाठवलेलं. आता साहेबांना त्या जाळ्यातनं काढणं आपल्या दोघांची जबाबदारी आहे. बरं, पण मग मी आता काय करू असं म्हणणं आहे तुझं? माझ्या शब्दाने शब्द ऐकाल? मला वचन द्या, मी जे सांगेल तसं वागाल. मी वचन देते, तू सांगशील ते डोळे झाकून ऐकेन. ठीक आहे, नीट ऐका. कराल तुम्ही? शुभू, अरे हे असं खोटं, हे एवढं खोटं कसं काय बोलू मी? मॅडम, जर सत्याला जिंकवायचं असेल तर खोट्याचा मुखवटा घालणं पाप नाही तर पुण्य असतं. समोरचा शत्रू जेव्हा कपटी असतो, असत्याचा असतो, अधर्माचा असतो, तेव्हा आपल्याला साम दाम दंड भेद वापरावेच लागतात. हे धर्मयुद्ध आहे मॅडम. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर डावपेच खेळायला लागतील. ठीक आहे? ठीक आहे, तू सांगितलंयस तसंच करेन मी. येते मी. जपून जाऊ.